भीमचंद्र काळंदादांना विनंती असेल आपल्या हस्ते या सामन्याचा सामनावीर द्यायचा आहे. श्रीनाथ पाटील 13 चेंडू आणि 37 धाव संख्येचे विस्फोटक खेळी करणारा खेळाडू या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. तर या स्पर्धेतील दुसरा सामना नवापाडा विपक्ष कौसा ही मॅच पाहायला मिळेल. जशी पहिली इनिंग सुरुवात होईल या ऐकूयात समालोचन कक्षामधून मॅन फ्रॉम अंतरली विशाल पाटील यांचा सुमधुर आवाज. तर श्रीनाथ पाटील यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. आदरणीय हेदुटणे गावचे भीमचंद्र काळन साहेबांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येतोय. तर आपण या ठिकाणी सर्व खेळाडूंना आणि मान्यवरांना सूचना आहे की आपण आदरणीय या ठिकाणी तर नवापाड्याचे सुरेंद्र लोखंडे यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालेलं आहे. अतिशय चांगले खेळाडू होते. त्यांना आपण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. तर विनंती आहे सर्वांना जागेवरती स्तब्ध उभं राहायचं. डोक्यावरील कॅप रिमूव्ह करायचे. एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. कैलासवासी सुरेंद्र लोखंडे यांना या ठिकाणी आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे. जे नवापाड्याचे अतिशय चांगले क्रिकेटर होते. काही दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालेलं होतं आपण बघितलं. आणि चांगले क्रिकेटपटू डोंबिवलीमधील एक नामवंत क्रिकेटपटू होते सुरेंद्र लोखंडे. त्यांचं या ठिकाणी काही दिवसांपूर्वी निधन झालेलं आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. तर मोतीराम पाटील साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. 40+ संघटनेचे खजिनदार आहेत. तर आपल्याला सामना पाहायला मिळेल नवापाडा विरुद्ध कौसा या दोन टीम मध्ये. पिंट्या जोशीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नवापाडा म्हटलं तर पिंट्या जोशी यांना आपल्याला पाहायला मिळेल. अनेक सारे मैदाने या खेळाडूंनी गाजवलेले आहेत. ओपन असू द्यात, ग्रामीण असू द्यात. आता मात्र 40+ क्रिकेटमध्ये ते पाहायला मिळत आहेत. खूप मागणी असते या खेळाडूला. ते नवापाड्याचे आपल्याला पिंट्या जोशी आज 40+ संघामधून खेळत असताना पाहायला मिळतील. तर आदरणीय मोतीराम पाटील 40+ संघटनेचे खजिनदार यांचा या ठिकाणी आपल्याला सन्मान करायचा मी विनंती करतोय. भीमचंद्रजी काळन साहेब हेदुटणे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. तर यापुढील सामना असेल बामल्ली विरुद्ध हेदुटणे. हा सामना झाल्यानंतर बामल्ली विरुद्ध हेदुटणे असा सामना असेल. तर हेदुटणे टीमचे खेळाडू आणि व्यासपीठाच्या समोर यायचे सर्व खेळाडू जे मॅच खेळणार आहेत त्यांना विनंती आहे व्यासपीठाच्या समोर यायचं. तर दोन्ही संघांचे 12th मॅन 12वे खेळाडू आपण व्यासपीठावरती यायचे कॉम्बॉक्स मध्ये. दोन्ही टीम्स तुम्हाला सूचना आहे तुमचे दोन्ही संघांचे 12वे खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म फलंदाज आहे.
ऑन साइडला बॅट फिरली होती, मात्र सरळ यष्टांवरती जाऊन हा चेंडू विसावतोय. पहिला गडी गारद होतोय. पहिला आदरा बसत असताना टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय कौसा टीमला. पहिले षटक आपल्याला पाहायला मिळते नागेश पाटील यांच्या माध्यमातून. पहिले षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पहिला विकेट गेलाय तो म्हणजेच कौसा टीमचा. तिसऱ्या क्रमांकावरती बॅट्समन जितू अजय टकले आलेत तिसऱ्या क्रमांकावरती. जितू आणि अजय यांच्या आता मात्र खांद्यावरती जबाबदारी आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती इथून मात्र क्लीन बोल्ड. हरिचंद्र आणि अजय टकले हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती इथून मात्र जितू यांची खेळी संपुष्टात आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र चांगली बॉलिंग करत असताना गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच नागेश पाटील. 4 ओव्हरची मॅच कौसा 40+ विरुद्ध नवापाडा 40+ या दोन टीम मध्ये, आणि दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताचा फलंदाज समोर लेट फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल जातोय इथून मात्र कव्हर आणि पॉइंटच्या काप मधून सरळ सीमारेषा पलीकडे येतोय हा ब्रँडेड चौकार बॅट्समन अजय टकलेच्या बॅट मधनं. धावसंख्या धावफलकावरती 4 ने पुढे सरकेल 5 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सुंदर फटका लेट कटचा आहे. इथून मात्र फटका आपल्याला पाहायला मिळाला अजय टकलेच्या बॅट मधनं. धावसंख्या धावफलकावरती 4 कौसा 40+ या टीमची. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. पंच कैलास पोरजी आमच्याकडे वळत असताना मेन पंचांचा इशारा येतोय. हा बॉल खराब आहे, व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 5 धावा धावफलकावरती कौसा 40+ या टीमची. नवापाडा 40+ हा देखील एक मजबूत संघ या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पिंट्या जोशी यांचा खेळ नक्कीच इथून मात्र सर्व प्रेक्षक आतुरले जात आहेत पिंट्या जोशी यांचे बॅटिंग बघण्यासाठी. मात्र तशी बॅटिंग करावी लागेल या मैदानावरती. मोठा खेळाडू आहे. पुन्हा एकदा ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहेत. इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तोपर्यंत अवधी होता 1 या धावसंख्येचा. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते ती म्हणजेच 6 या आकड्यावरती. धावसंख्या धावफलकावरती 6. 1 विकेट पहिल्याच बॉलवरती आपण बघितला तो म्हणजेच जितू हे बाद झाले पहिल्याच बॉलवरती. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू जाईल पॉइंट सीमारेषा पलीकडे येतोय. अजून एक दर्जेदार फटका चौकार. चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजेच 10 या आकड्यावरती. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जात असताना पाहायला मिळते. अजून 1 बॉल शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमधील नागेश पाटील यांच्या गोलंदाजीचा कौतुक करावं लागेल. 1 विकेट नक्कीच त्यांनी काढले पहिल्याच बॉलवरती. धावा धावफलकावरती 10. षटक क्रमांक पहिले सुरू आहे. पॉवर सर्कलचं षटक सुरू आहे. मात्र पॉवर सर्कलच्या षटकामध्ये आपण क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होत असताना पाहायला मिळतो. एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये. हा बॉल इथून मात्र गॅप मधून जातोय. आउटफील्ड फास्टेस्ट. चेंडू थांबणार नाहीये. बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा आलाय चौकार. षटक क्रमांक पहिले समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. ज्या पद्धतीने हा फुटवर्कचा वापर करून बॉलला पाठवला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि अतिशय सुंदर फटका बनवला जातोय तो म्हणजेच बॅट्समन अजय च्या बॅटमधून हा फटका आला. धावसंख्या धावफलकावरती 14 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर.
आता मात्र पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाला. 5 क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतील इनफिल्डच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअरला एक मिड विकेट. लॉंग ऑनला पिंट्या जोशी आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक क्षेत्ररक्षक पॉइंटला. अशी नवापाडा 40+ संघाची क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळत आहे. सेकंड ओव्हर येत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती उमेश जाधव सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी सज्ज झालेत. स्ट्राइक वरती अजय टकले. हा बॉल बॅटच्या रेंज मध्ये लॉंग ऑनला पिंट्या जोशी. इथून मात्र पिंट्या जोशीच्या हातामधून चेंडू निसटला जातोय. नक्कीच झेल सहज सोप्पा या ठिकाणी आपल्याला सोडत असताना पाहायला मिळाले. पिंट्या जोशी शेवटच्या मोमेंटला हातामधून चेंडू निसटला. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे. बरेच सारे मैदान गाजवलेत पिंट्या जोशीने आणि इथून मात्र जीवनदान दिलं जात आहे अजय टकलेला. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा ऑन साइडला बॅट वेगाने फिरले. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट क्षेत्रामध्ये. पैकी अंडरआर्म स्टाईलने इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. अवधी होता 2 या धावसंख्येचा. दोन्ही टीमची टोटल 18. 1-1 धाव इथे मात्र जमवण्याचा प्रयत्न केला जातोय कौसा 40+ संघाच्या माध्यमातून. अजय टकले कुठेतरी बॅटिंग आपल्याला चांगल्या पद्धतीने करत असताना पाहायला मिळत आहेत. बॅटच्या टोनला बॉल लागतोय. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले होते मात्र बॉल थोडासा त्यांच्यापासून लांब होता आणि झेल देखील या ठिकाणी झाला नाहीये. अवधी होता 1 या धावसंख्येचा. 1च्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकली जाते. ती म्हणजेच धावफलकावरती 19 धावा. ओव्हर द विकेटने हा चेंडू कार्पेटच्या साईडने अलंद कार्पेट क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. कव्हर क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण. तोपर्यंत अवधी होता 2ऱ्या धावसंख्येचा आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण करत असताना दोन्ही टीमची टोटल पुढे सरकली जाते. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. एक फलंदाज बाद आहे. हरिचंद्र आणि अजय टकले यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. दोन्ही फलंदाज सेट झालेत आणि आता मात्र त्यांच्या माध्यमातून एक मोठी इनिंगच्या अपेक्षा असेल कौसा 40+ या संघाला. धावसंख्या धावफलकावरती 21. गोलंदाजी मार्कवरती उमेश. ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती फील्ड करतील. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये यशस्वी पद्धतीने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून धावसंख्या दोन्ही पुढे सरकले. 23 रन. अंतिम बॉल शिल्लक असेल दुसऱ्या ओव्हरचा. या षटकाचा विचार केला तर 9 धावा खर्च केल्यात. शेवटचा अंतिम बॉल. टॅपच्या सहाय्याने हा फटका खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या बॉलवरती 1 धाव सिंगल आलेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 24 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम कौसा 40+. ऑफिशियल फंच आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच कैलास 4G धानसर आणि मनोज पाटील उत्तर शिव या स्पर्धेसाठी पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले पंचगिरी त्यांच्या माध्यमातून होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी 40+ क्रिकेट संघ हेदुडणे यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची अप्रतिम स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. चला स्पीडअप करायचं पिंट्या जोशी. आपण सामन्याला सुरुवात करा. MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या देखील आपण पाहू शकतो यूट्यूबच्या माध्यमातून. आणि इथून मात्र घर बसल्या जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं सहर्ष स्वागत आहे.
आई गावदेवी 40+ क्रिकेट संघ एदुटणे यांच्या माध्यमातून 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 आपण बघितली. 12च्या सरासरीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहे. एक फलंदाज बाद झालाय. तर इथून मात्र वाईट बॉल, पहिला खराब बॉल इथून मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, ती म्हणजेच धावफलकावरती 25 धावा. धावसंख्या धावफलकावरती 25 ऑन अ बोर्ड. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा हा बॉल बॅटची कडा, क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट थर्ड मध्ये, चांगले क्षेत्ररक्षण. एका टप्प्यावरती बॉलला फील्ड केलं जातं आणि 1च्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकली जाते, ती म्हणजेच बॉलर्स नेम सतीश पाटील 3ऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत बॉलिंग करण्यासाठी. पुन्हा एकदा बॅटच्या टोएंडला हा बॉल लागतोय आणि जेल सोडला जातोय. जीवनदान दिलं जात आहे बॅट्समनला. एक धाव या ठिकाणी पूर्ण केले जाते. 1च्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजेच 27 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा बॅटच्या रेंज मध्ये हा बॉल आला नाहीये. बॅट वेगाने फिरवली, मात्र तोपर्यंत बॉल हा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉलची समाप्ती. चांगली बॉलिंग आता मात्र दाखवली आहे 3ऱ्या षटकामध्ये सतीशने. कौतुक करावं तेवढं कमी आहे. अचूक टप्प्यावरती नियंत्रित दिशेवरती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सतीश. पुन्हा एकदा सज्ज झालाय. उजव्या हाताचा फलंदाज त्यासमोर अलोन द कार्पेट. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न आणि हा दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. गरज नव्हती मी म्हणेन. एक सिंगलच त्या ठिकाणी अपेक्षित होती, मात्र फलंदाजाने प्रयत्न केले आणि प्रयत्न कुठेतरी अपयशी ठरले जात आहेत. दुसरीच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये हा धक्का क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच दुसरा धक्का बसत असताना टीम या ठिकाणी कौसा या टीमला अतिशय चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. नवापाडा 40+ आणि कौसा 40+ या दोन टीम मध्ये. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. सतीशचा अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या षटकामधील. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेरून जाणारा बॉल. पंच कैलास पोर्जी यांचा इशारा येतोय की हा बॉल खराब आहे, वाईड वे, आणि अतिरिक्त स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. टीमची टोटल 29 रन. 29 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत कौसा या टीमच्या. ओव्हर द विकेटने सतीश पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. अतिशय सुंदर फटका, ऑफ ड्राईव्हचा देखना फटका. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. कव्हर आणि पॉइंटच्या गॅप मधून हा बॉल काढण्याचा प्रयत्न होता. तोपर्यंत दोन्ही टीमची टोटल पुढे सरकली. 31 धावा. शेवटचा बॉल 3ऱ्या ओव्हर मधील शिल्लक असेल. आतापर्यंत हरिश्चंद्र यांची बॅटिंग आपण बघितली तर 9 बॉल मध्ये 17 धावा त्यांच्या बॅट मधून आलेले आहेत. चांगली सुरुवात टीम कौसा 40+ या संघाची आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 विकेट पडलेत. नवापाडा 40+ या टीमने 3ऱ्या षटकामध्ये कमबॅक केलंय. स्लोवर पद्धतीचा बॉल. बॅट वेगाने फिरवली आहे. पिंट्या जोशी धावतायत. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतो बॉल वरती आणि एका टप्प्यावरती बॉलला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती कौसा 40+ या संघाची 33 लॉस टू विकेट.
चौथ्या षटकामध्ये येत आहेत. नवापाड्याची ओळख पिंट्या जोशी, फिरकीचा जादूगार आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी चौथ्या ओव्हरमध्ये. स्ट्रायकिंगवरती बॅट्समन भारत आहेत स्ट्रायकिंगवरती आणि या ठिकाणी 2 रन्स पूर्ण केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आलेल्या आहेत. दोन्ही टीमची टोटल पुढे सरकली 35 धावा. या षटकामध्ये जर 10 ते 12 धावा आल्या तर नक्कीच एक चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळेल. कौसा 40+ संघाची बॉलिंग आपण बघितली तर चांगली आहे, त्यामुळे मॅच रंगतदार होईल. थांबून खेळण्याचा प्रयत्न, गॅपमधून काढण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावरून हा बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय हा चौकार. तर यापुढील मॅच असेल बामल्ली विरुद्ध हेदुटणे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती या. बामल्ली विरुद्ध हेदुटणे या पुढील सामना असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपण टॉस करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. कल्याण डोंबिवली ग्रामीण 40+ संघटनेचे अध्यक्ष मान्य सन्माननीय अर्जुनभाई पाटील यांच्या संघटनेनुसार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि स्पर्धेचं आयोजन म्हटलं तर हेदुटणे म्हटलं तर एक अप्रतिम आयोजन असतं. या गावाचं आपण सातत्याने पाहत आलो आहे. आजवर या गावाचा एक इतिहास आहे. चांगलं आयोजन करणं हे हेदुटणे गावाची ओळख आहे आणि दमदार आयोजन हेदुटणे गावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 दिवसाची स्पर्धा आणि एवढं चांगलं आयोजन. धावसंख्या धावफलकावरती 39. हा बॉल वेगाने बॅट फिरवली ऑन साइडला. क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून येतोय. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये यशस्वी ठरले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 41 धावा, 2 विकेट. कौसा 40+ संघ कुठेतरी धावांसाठी संघर्ष करतोय, कारण की त्यांना माहिती आहे नवापाडा संघाची बॅटिंग बघितली तर एक मजबूत बॅटिंग ऑर्डर आहे. हा फटका ऑफ ड्राईव्हचा, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाही आहेत, ते क्षेत्र खुलं होतं, मात्र एका टप्प्यावरती बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. भारतच्या बॅटमधून येतो हा चौकार. गॅपमधून हा बॉल काढत असताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळाले भारत यांच्या बॅटमधून हा चौकार. धावसंख्या चौकाराच्या बरोबरीने 45 धावा. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात पिंट्या जोशीने. स्ट्रायकिंगवरती भारत. नाही ऑन साइडला चपराक लगावली जाते. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्याच्या डोक्यावरून हा बॉल जातोय. अंतिम ओव्हरच्या अंतिम बॉल मध्ये येतो हा चौकार. षटक क्रमांक 14 समाप्त झालाय. अर्थातच पहिले सत्र कंप्लीट आणि पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या धावफलकावरती 49, 49 धावा आणि 50 धावसंख्येचं मोठं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे नवापाडा 40+ या संघापुढे. अतिशय चांगली बॅटिंग आपण बघितली ती म्हणजेच हरिचंद्र आणि भारत या दोन्ही फलंदाजांनी पहिल्या सत्रामध्ये संघर्ष जरूर केला, मात्र धावा देखील तेवढ्याच चांगल्या बनवल्या. 49, 49 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आणि 50 धावसंख्येचं मोठं लक्ष सेट केलं जातंय, ते म्हणजेच आपण पाहतोय नवापाडा 40+ या संघापुढे. नक्कीच नवापाडा म्हटलं तर पिंट्या जोशी याचा खेळ आता मात्र आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल. यापुढील सामना असेल बामल्ली विरुद्ध हेदुटणे. दोन्ही टीम्स आपण व्यासपीठावरती यायचं टॉस करण्यासाठी. चला, बामल्ली संघाला विनंती आहे वेळेवरती सामने कंप्लीट होणं गरजेचं आहे. संध्याकाळचं सत्र म्हटलं तर संध्याकाळी 6 वाजता अंधार पडण्यासाठी सुरुवात होते, त्यामुळे आपल्याला सामने 6च्या आतमध्येच कव्हर करायचे आहेत, हे देखील लक्षात असू द्यात. हेदुटणे संघाचे कॅप्टन येथे उपस्थित आहेत, तर विनंती आहे बामल्ली टीम आपण ऐकत असाल तर आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती या. आपण टॉस करणार आहोत, तर दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल या ऐकूया आपण आजच्या दिवसामध्ये. उंबारडे गावचा गोड आवाज योगेश पाटील. धन्यवाद.
पुन्हा एकदा धन्यवाद विशाल पाटील, मॅन फ्रॉम अंतारली. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असणारा कौसा संघाने तब्बल 49 धावसंख्या कुठली म्हणजे टार्गेट सेट केलाय जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 50 धावसंख्येची गरज नवापाडा संघाला. नवापाडा संघाकडून मैदानामध्ये कैलासवासी सुरेंद्र लोखंडे उर्फ गट्या यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. खूप चांगल्या प्रकारचे प्लेयर होते, बॅटर होते सुरेंद्र लोखंडे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहिली गेली. तसेच मागील 17 नोव्हेंबर मराठी माणसाचा मानबिंदू, महाराष्ट्राच्या इतिहासातील एक केशरी लाट, कोटी न कोटी हृदयांचा केवळ एकच हिंदू हृदय सम्राट असा बाळासाहेब ठाकरे यांचा देखील स्मृतिदिन आपण साजरा केला. महाराष्ट्रासाठी एक काळा दिवस म्हणून देखील ओळखला जाईल 17 नोव्हेंबर. तर या पुढील मॅच बामल्ली वर्सेस हेडुटणे. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित राहायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणे गरजेचं असेल. आज आपल्याला 12 संघ आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करायचं आहे. वेळेचा वापर योग्य पद्धतीने करायचा आहे, कारण का थंडीचे दिवस आहेत. 6 वाजेच्या नंतर अंधाराचं साम्राज्य पसरायला चालू होतं, त्यामुळेच थोडंसं स्पीडअप करायचं आहे. पंचांनी देखील या गोष्टीचा विचार करायचा आहे. खूप चांगल्या प्रकारचे पंच, अनुभवी पंच आपल्याला पाहायला मिळतात. कैलास फोर्जी ज्यांनी अक्षरशः क्रिकेट काल गाजवलंय. व्यावसायिक क्रिकेट असं खूप मोठ्या प्रमाणात मागणी देखील या प्लेयरची होत असे, असं कैलास फोर्जी आपल्याला आज पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. तसेच मनोज पाटील देखील आहेत. उत्तर शिव एक अनुभवी खेळाडू आणि पंच पाहायला मिळत आहेत. चला सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तसेच आपण स्क्रीनवर पाहतात 2 पंच. नाणेफेकी होतीये. नागावचे मोतीराम पाटील यांच्या हस्ते इथे नाणेफेकी पाहायला मिळते. बामल्ली वर्सेस हेडुटणे. बामल्ली संघाने नाणेफेकी जिंकली आहे. डिसिजन थोडंसं पेंडिंग ठेवलंय. तर मैदानाच्या आतमध्ये जाऊया. तिथे मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. कौसा विपक्ष नवपाडा, दोन दिग्गज संघांमध्ये आणि एक लेजेंडरी क्रिकेट म्हणून ज्याची ओळख पिंट्या जोशी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गणेश म्हात्रे सज्ज होत आहेत. सामोरे जातील, स्ट्राईकवर पाहायला मिळतील विस्फोटक फलंदाज ज्याचा इतिहास खूप मोठा आहे क्रिकेटमध्ये, पिंट्या जोशी. टार्गेट देखील खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं. कौसा संघाने खूप चांगल्या प्रकारचं टार्गेट सेट केलंय. 50 धावसंख्येची गरज 24 चेंडू मध्ये. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रेक्षक देखील एन्जॉय करतील. प्रेक्षकांसाठी मेजवानी परभणी असेल. पहिला चेंडू पॉवर प्लेचा गणेश म्हात्रे. पहिला चेंडू खोळात टाकला होता. ऑन साइडला उडवायचं होतं. ऑफ साइडचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसलाय. निर्धाव चेंडूची सांगती होत असताना पहिलेच मन बनावून आले होते. गॅप मोठी आहे ऑन साइडला. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळतील. मिड विकेट आणि लॉंग ऑफ. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. जो फटका ट्राय केला तर पहिल्या चेंडूवर, दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र नक्कीच तो फटका पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेट चेंडू डीप मध्ये उचलतील, फेक करतील तोपर्यंत 2 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या चेंडूवर वैयक्तिक आणि संघाचा श्री गणेश होतोय 2 धावेने. चांगली गोलंदाजी होतीये. पहिली 2 चेंडू खूप चांगल्या व्यवस्थितरित्या हाताळलेत गोलंदाज गणेशने. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु वेगवान चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. नक्कीच फंबल जरूर झाले.
परंतु कुठल्याही प्रकारची धाव इथे मात्र पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी होते. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर तिसरा चेंडू डॉटच्या माध्यमाने पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खोला, चेंडू हवेत आहे. संधी जरूर होती शॉट फाईन लेगला, परंतु कॅरी झालं नाही चेंडू. एक टप्पा घेत असताना इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. चांगली गोलंदाजी होते. पिंट्या जोशी सारख्या फलंदाजाला आतापर्यंत शांत ठेवण्याचं काम मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या गोलंदाजीमधून गणेश म्हात्रेद्वारे केली जाते. 4 चेंडूंचा खेळ इथं संपन्न झालाय. धाव संख्या फक्त 3 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आणि त्याचं कारण म्हणजे ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे, वारंवार खोलवर टप्प्याचे चेंडू इथे मात्र हाताळले जातात गोलंदाजाकडून. यावेळी चेंडू हवेत पाहायला मिळतोय. ऑफ साइडचा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय, त्याच्यामुळे जास्त एलिव्हेशन इथे मात्र पाहायला मिळत नाही. खूप चांगल्या प्रकारचं झेल इथे मात्र कपिल कडून पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारची चुकी नाही. सॉफ्ट हँडेड झेल इथे पहिला मोठा हदरा बसतोय नवपाडा संघाला. उमेश जाधव बॅक टू द पवेलियन. उमेश जाधवच्या परतीनंतर अजून एक मोठा नाव नवापाडा संघामधून बाळा बोराडे. 2 दिग्गज संघ नवापाडा संघाचे नेतृत्व सातत्याने करत असतात. बाळा बोराडे असतील, पिंट्या जोशी असतील, दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बाळा बोराडेसाठी गणेश सहा. पुन्हा एकदा खोळात टाकलेला चेंडू. यावेळी संधी होती. मोठा फलंदाज, त्याची विकेट घेण्याची संधी इथे उपलब्ध जरूर झाली होती, परंतु तसं काय पाहायला मिळत नाहीये. क्षेत्ररक्षक तैनात जरूर होते, परंतु त्याच्या डोक्यावर फ्लाय झाले होते. स्वतःच्या बॉडीला स्ट्रेच जरूर केलं होतं, परंतु चेंडू पर्यंत पोहोचता आलं नाहीये. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या चेंडूवर. अखेरच्या चेंडूवर 2 धावा पाहायला जरूर मिळाल्या. अशा प्रकारे पहिलं षटक पॉवर प्लेचं संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस, पॉवर प्लेच्या षटकाच्या अखेरीस 5 धावा पाहायला मिळतील 1 गड्याच्या मोबदल्यात. गुड बॉलिंग. नक्कीच संधी जरूर होती पॉवर प्लेच्या सर्कल मध्ये. नक्कीच स्वतःच्या बॉडीला स्ट्रेच पण केलं होतं, परंतु चेंडूपर्यंत पोहोचता आलं नाही. यस, फील्ड सेट करायची आहे. टीम मीटिंग नकोय, वारंवार टीम मीटिंग नकोय. आपल्याला वेळेचं बंधन आहे. वेळेचा योग्य तो वापर आपल्याला करायचा आहे. अशाच प्रकारचं जास्त षटकांचं क्रिकेट जर आपल्याला खेळायचं असेल तर अशा मीटिंग्स टाळणं गरजेचं आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय भारत गायकर. एक कडवं आव्हान असेल. दोन्ही फलंदाज पिंट्या जोशी आणि एका नॉन स्ट्राईक एंडवर बाळा बोराडे. ज्या प्रकारचे नावात वजन आहे, क्रिकेटच्या कार्यकिर्दीत इतिहासात ज्या नावांचा बोलबाला आहे तीच कामगिरी इथे करावी लागेल. कारण का आता मात्र जर विचार करायला गेलं तर 18 चेंडू आणि अजूनही 45 धावसंख्येची गरज आहे. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं नवापाडाच्या दृष्टीने. कौसा संघाकडून खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण का फक्त आणि फक्त 5 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च केल्या. त्यामध्ये महत्वाचा एक गडी देखील बाद होता. पिंट्या जोशी सारख्या फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम केलं गणेश म्हात्रेच्या माध्यमाने. आता मात्र नवीन गोलंदाज भारत गायकवाड येत आहेत दुसरं षटक हाताळण्यासाठी. छोट्या पावलांचा रनअप. यावेळेस डाऊन द लेग लाईन पाहावी लागेल. यस, इट इज वाईड. अवांतर धाव 1च्या माध्यमाने धावसंख्या फलक वाढेल. धावसंख्या 6 म्हणजे 6 चेंडू आणि 6 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये धाव फलकावर. बॉल टू रन्स आता मात्र आलेत नवपाडा संघासाठी. पुढील चेंडू
यावेळी स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात जरूर केलाय. ज्या प्रकारची गोलंदाजी साचली आहे त्याच प्रकारचा क्षेत्ररक्षक देखील तैनात केला जाईल. गोलंदाजीच्या माध्यमाने डीप मध्ये पाहायला मिळतोय. ज्या प्रकारचा चेंडू हाताळला, स्क्वेअर कटचा फटका, परंतु त्याचा फायदा जास्त प्रमाणात घेता आलं नाही. एकापेक्षा जास्त काही नाही. बिग मॅन बाला बोराडे त्याच्यासाठी खोलवा टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू म्हणावा लागेल. पूर्णपणे जकडून ठेवलाय दोन्ही फलंदाजांना. जेवढं मोठं नाव त्याच प्रकारचा चेंडू देखील हाताळला जातोय. तर कपिल पाटील साठी एक सुवर्ण संधी कॅश प्राइज आलाय. ओके, जी झेल स्वीकारली यावेळी ऑन साइडला फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात केला गेलाय. चेंडू पडल्यानंतर अलोंग द कार्पेट थोडीशी गती तिथे कमी झाली आहे. नक्कीच वेगाने चेंडू बॅटमधून ट्रॅव्हल झाला होता. अखेरीस सीमारेषा गाठण्यासाठी खूप सारा व्यत्यय त्या चेंडूला प्राप्त झाला. त्यानंतर चांगले क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. 2 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 10 या आकड्यावर. यावेळेस पुन्हा एकदा डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. 2-2 क्षेत्ररक्षक येतील. फुटबॉलच्या माध्यमाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एक दुहेरी धाव. पिंट्या जोशी याच्या बॅट मधून थोडस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतंय जरूर, परंतु धाव फलक हळवत ठेवलाय. एकेरी दुहेरी धावसंख्येने धावसंख्या फलक 12 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. अमित संते मॅन फ्रॉम घारिवली कपिल साठी झेल साठी जीपे 500 रुपये आलेत. त्यांचं देखील स्वागत असेल. पुन्हा एकदा यावेळी चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा रेषा पार. पिंट्या जोशीच्या बॅट मधून हा पहिला चौकार. पिंट्या जोशी सारख्या फलंदाजाला जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही तेच, आणि इथे मात्र सिद्ध करून दाखवलं. नक्कीच पिंट्या जोशीने धाव फलक जरूर हलवता ठेवलाय. एकेरी दुहेरी धावसंख्येने धावसंख्या फलक. आणि टीम मीटिंग नकोय. आयोजकांकडून सक्त वॉर्निंग येते. प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग घेणं. आपल्याला थोडस टाइमचा वेळेचा निर्बंध लादला गेलाय. टाइमचा उपयोग व्यवस्थितरित्या करायचा आहे. चौकारानंतर टीम मीटिंग घेण्यासाठी भाग पडलंय. यावेळी फुलरलेनचा चेंडू होता. लोअर फुलटॉस गॅप मधून चेंडू थांबणार नाही. चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार पिंट्या जोशीच्या बॅट मधून. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. खूप चांगला आणि देखणा फटका इथे मात्र सजवला गेला पिंट्या जोशीच्या माध्यमाने. आतापर्यंत शांत जरूर ठेवण्याचं काम केलं होतं. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली होती, परंतु फुलरलेनचा चेंडू त्याला व्यवस्थितरित्या गॅप सिलेक्शन पाहायला मिळालं. ऑन साइडला या आधीच्या चेंडूवर खूप चांगल्या प्रकारचा फटका देखील पाहायला मिळाला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप फाईन लेगच्या माध्यमाने चेंडूला फक्त आणि फक्त दिशा देण्यात आली. तेव्हा देखील खूप चांगल्या प्रकारचा फटका सजवला गेला. अशा प्रकारे धावसंख्येचा विचार केला गेला तर 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलक जाऊन पोहोचलाय 20 गड्याच्या मोबदल्यात. सरासरीचा विचार केला गेला तर 10.00च्या गतीने ह्या धावसंख्या आपल्याला 2 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळतंय जरूर. परंतु आता समीकरणाचा जर विचार केला गेला तर 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची अजूनही गरज आहे. पिंट्या जोशी आणि बाला बोराडेसाठी हे समीकरण महागडं नाहीये, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी कवसा संघाने पहिल्या 2 षटकांमध्ये केली होती, नक्कीच गोलंदाजी खूप स्ट्रॉंग पाहायला मिळाली आहे 2 षटकांमध्ये. अशाच प्रकारची षटकं हाताळावी लागतील. ज्या प्रकारचं पहिलं षटक हाताळलं होतं गणेश म्हात्रेच्या माध्यमाने फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. त्यामध्ये एक महत्त्वाचा गडीबाद. त्यानंतर थोडंसं महागडा ठरला जरूर भारत गायकवाड. शेवटच्या 2 चेंडूवर चौकार खर्च केले. त्या आधीच्या चेंडूचा विचार केला गेला तर 4 चेंडू व्यवस्थितरित्या हाताळले होते, परंतु अंत भला तो सब भला असं म्हटलं जातं. शेवट व्यवस्थितरित्या करता आली नाही भारत गायकवाडला, आणि त्याचं कारण म्हणजेच पिंट्या जोशीच्या बॅटमधून आलेले 2 चौकार. 12 चेंडू 30 धावसंख्येचं समीकरण 15.00च्या सरासरीने या धावा इथे मात्र कुटावे लागते. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय कपिल फौजदार.
पहिल्या षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारचा झेल स्वीकारला होता, त्यासाठी आम्ही संते घारेवली यांच्याकडून 500 रुपयाचा जीपे जरूर आलाय. यावेळेस पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच आम्हाला सांगते येस इट इज वाईड. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतोय, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 21 लॉस ऑफ 1. यावेळेस लिडिंग एज होती, थोडस मिसफील्ड पाहायला मिळतो. यष्टी रक्षकाच्या माध्यमाने बॉडीला स्वतःच्या स्ट्रेच जरूर केला होता, परंतु चेंडूला शेवटच्या क्षणी हातामध्ये ठेवता आलं नाहीये आणि त्याचाच फायदा घेत असताना इथे मात्र जीवदान मिळतोय बाळाबवाडे सारख्या फलंदाजाला आणि एका धावेने धावसंख्या देखील पाहायला मिळते 22. आणि अमित संते कडून विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचे तब्बल पारितोषिक असेल. यावेळेस ऑफ साइडला उडवला गेला होता चेंडू, थोडस मिस टाइम पाहायला मिळालं, मिस फिल्डिंग पाहायला मिळतं, थोडस फंबल होताना चेंडूला उचलण्यासाठी थोडस वेळ खर्च केलाय जरूर आणि त्याचाच अवधी होता 2 फलंदाजांकडे आणि त्याचाच फायदा घेत असताना 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 24 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. अमित संते मॅन फ्रॉम घारिवली विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचे पारितोषिक पाहायला मिळतोय आणि अमित संते यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. खूप चांगल्या प्रकारचं योगदान आपणाकडून पाहायला मिळतोय. दहा चेंडू 26 धावसंख्येचं समीकरण आता आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक चेंडूवर 2.60. यावेळेस फ्लॅटेड चेंडू होता, समोरच्या दिशेला उडवला चेंडू हवेत, शेवटच्या क्षणाला 1 बाउन्स होतो रूप. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. फ्लॅटेड चेंडू होता, नक्कीच चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून जरूर झाला, परंतु चेंडू पर्यंत पोहोचता आलं नाही. अंदाज कदाचित चुकला असावा, कारण की चेंडू 1 बाउन्स 4 धावांसाठी ट्रॅव्हल केला जरूर. नक्कीच चेंडू आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा होता. पिंट्या जोशीच्या बॅटमधून हा अजून एक चौकार पाहायला मिळतोय. पिंट्या जोशीच्या बॅटिंग मधील हा तिसरा चौकार पाहायला मिळतोय. वैयक्तिक विचार केला गेला तर 11 चेंडू आणि 22 धावसंख्येची विस्फोटक खेळी म्हणावी लागेल, कारण का आता आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची आणि ते फटके जरूर येत आहेत. पिंट्या जोशीच्या बॅटमधून ज्या प्रकारचं नावाला साजेल अशी कामगिरी त्याच्या मार्फत होत असताना पुढील चेंडू. यावेळेस बोट फिरवली जरूर होती. ऑफ साइडचा हा फटका देखणा फटका, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु फंबल झालेत. नक्कीच चेंडू हातामध्ये पकडणं गरजेचं होतं आणि तेच हेरलं. 2 चेंडू पडल्यानंतर हातामधून निसटला आणि त्याचाच फायदा घेत असताना 2 फलंदाजांमध्ये चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 30 या आकड्यावर. यावेळेस ऑफ साइडचा चेंडू ऑन साइडला उडवला आणि त्याचाच परिणाम चुकीचं शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू होता, चेंडूला ऑन साइडला उडवला आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते, पेट्रोलिंग करत होते आणि हा बिग विकेट नवापाडा संघासाठी. पिंट्या जोशी तंबूच्या आश्रयाला. चुकीचं शॉट सिलेक्शन म्हणेल, कारण का आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू होता, चेंडू पडल्यानंतर बाहेर निघणारा होता. चेंडूला ऑन साइडला उडवला गेला, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं. थोडंसा हवेमधून अजूनही मॉइश्चर आहे, गुलाबी थंडी, आणि त्याचाच परिणाम चेंडू जास्त ट्रॅव्हल झाला नाहीये. चेंडू उडवल्यानंतर थोडीशी गती कमी मिळाली आणि सीमारेषेच्या लगत एक सोपंसं झेल तिथे पाहायला मिळालं. विकेट हॅट्रिकची संधी जरूर आहे. अमित संते मॅन फ्रॉम घारिवली कडून 2000 रुपयाचे तब्बल पारितोषिक. यावेळेस इथे मात्र संधी जरूर होती, पण संधी स्वीकारता आली नाहीये. नक्कीच हा गडी जर बाद असता तर नक्कीच शेवटचा चेंडू होता, त्यामुळे हरकत नाहीये. सुरेश दादा चौधरी मॅन फ्रॉम नवापाडा, एक लेजेंड क्रिकेटर, त्यांचं
सहर्ष स्वागत असेल आयोजकांच्या वतीने. अखेर 3 षटक इथे संपन्न झालेत आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 31. 2 गड्यांच्या मोबदल्यात म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही माफक आव्हान आहे. 6 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज म्हणजे नवापाडा संघासाठी आता मोठे फटके येणं गरजेचं आहे. स्ट्राईकवर नक्कीच बाला बोराडे आहेत परंतु नॉन स्ट्राईकवर आहेत, त्यांना स्ट्राईक येणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सतीश म्हात्रे. मोठ्या फटक्यांची गरज आहे नवापाडा संघाला आपल्या या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकायचं असेल. गोलंदाज यावेळेस ऑन साइडला गॅप मधून चेंडू चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात जरूर आहे. शेवटच्या क्षणाला स्वतःच्या बॉडीला झोकावून दिलाय. गुड फिल्डिंग म्हणावी लागेल. 2 पेक्षा जास्त काही नसेल. नक्कीच खूप इथे संधी आहे. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि संधी इथे मात्र गोलंदाजांनी नकारली आहे. बाळा बोराडे सारख्या गडीला इथे मात्र बाद करण्याची संधी जरूर होती. कॅरी केलं नाहीये, गॅदर केलं नाही गोलंदाजाने तो चेंडू. इथे तर मात्र जीवदान नक्कीच म्हणावं लागेल. परंतु या 2 धावा सतीश म्हात्रेच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 33 या आकड्यावर म्हणजे समीकरणाचा जर विचार केला गेला तर 5 चेंडू आणि अजूनही 17 धावसंख्येची गरज. यावेळेस चेंडू खोलवर होता. अलोंग द कार्पेट चेंडू चालले. पुन्हा तिथे कपिल आज मात्र खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करतायत. बाळा बोराडेंना स्ट्राईकवर येणं गरजेचं आहे आणि ती स्ट्राईक जरूर आली आहे. 4 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज असताना स्ट्राईकवर आता मात्र पाहायला मिळाले. बिग मॅन, बिग हिटर बाला बोराडे. खूप वर्षाचा अनुभव, खूप सारी वर्ष आपल्या क्रिकेटला दिली आहेत आणि त्याचा अनुभवाचा फायदा घ्यावा लागेल. यावेळेस डाऊन द लेग चेंडू पाहावी लागेल. यस, इट इज वाईड. आता अवांतर धाव 1च्या स्वरूपाने वाढेल. समीकरण थोडस खुल्लं होतंय. 4 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. 15 धावसंख्या अजूनही बॅलन्स आहे दोन्ही संघाकडे. एक मोठा फटका, एक मोठी विकेट. यावेळी पुन्हा एकदा खोळात टाकला होता चेंडू. ऑन साइडला उडवला. डीप मधून वेगाने क्षेत्ररक्षक आले. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अशा प्रकारे 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली गेलीये. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 36 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. जिंकण्यासाठी 3 चेंडू 14 धावसंख्या. 3 चेंडू आता मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवावेच लागतील. सतीश आहेत. हाफ ट्रॅकर चेंडू उडवलाय जरूर. एलिव्हेशन थोडं कमी मिळालंय आणि ते मात्र कपिलच्या हाताला ब्रश होऊन चेंडू जमिनीवर आदळलाय जरूर. हाफ ट्रॅकरचा इथे मात्र फायदा घेता आला नाहीये सतीशला. चला, बामणी संघ आपला निर्णय इथे कळवायचा आहे. लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. जसे टीम हस्तांदोलन करून बाहेर येतील. येस, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मैदानाचा ताबा लगेचच घ्यायचा आहे. 2 चेंडू 13 असं समीकरण. अशा प्रकारे समीकरण साधता येईल. फुलर लाईनचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तो 1 बाउन्स. स्वतःच्या बॉडीला झोकावून दिला आणि चेंडूला सीमारेषेच्या आतमध्ये ठेवण्यास समर्थ ठरलेत. आणि आता मात्र पूर्णपणे खांदे झुकावले गेलेत नवापाडा संघाकडून. शेवटचा चेंडू. रामदास काळन माजी सरपंच यांना विनंती आहे आपण यायचे व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत असेल आयोजकांच्या वतीने. शेवटचा चेंडू रिव्हर्सच्या माध्यमाने पाहायला मिळाले. फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज कंप्लीट केली गेली. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल व्यासपीठावर या स्पर्धेच्या वतीने. माजी सरपंच